भारत 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला, पण 26 जानेवारी हा दिवस भारतासाठी इतका खास का आहे? तर हा तोच दिवस आहे, ज्या दिवशी भारत खऱ्या अर्थाने उभा राहिला. आज आपण परत जाऊया 1929 मध्ये. त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता मजबूत होती, पण भारतीयांच्या मनात एक आग पेटली होती, स्वातंत्र्याची. त्यावेळी लाहोर अधिवेशनात एक ऐतिहासिक निर्णय झाला. तो म्हणजे 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर झाला. त्या दिवशी काय झालंय माहितीये? संपूर्ण देशात लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी ब्रिटिश सरकारला ठामपणे सांगितलं, आता आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्हीच आमचं राज्य चालवणार, आम्हीच आमचं भविष्य ठरवणार. हा फक्त दिवस नव्हता, तो होता बंडाचा, स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याच्या शपथेचा क्षण. वर्षे गेली, भारत स्वतंत्रही झाला, संविधानही तयार झालं, पण प्रश्न होता, ते लागू कधी करायचं? तेव्हा सर्व नेत्यांनी मिळून ठरवलं, ज्या दिवशी आपण ब्रिटिश सत्तेला नाकारलं, त्याच दिवशी भारताचं संविधान लागू करायचं. आणि म्हणूनच 26 जानेवारी 1950 रोजी भारत बनला लोकशाही प्रजासत्ताक देश. म्हणून लक्षात ठेवा, 26 जानेवारी फक्त झेंडावंदन नाही, तर तो आहे जनतेच्या सत्तेचा विजय. पुढच्या वेळी झेंडा पाहिलात तर स्वतःला एकच सांगा, आपण फक्त नागरिक नाही, आपण या देशाची ताकद आहोत. जय हिंद.